रायगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये उमेदवारांचा प्रचार सुरू आहे। डोअर टू डोअर प्रचारावरती उमेदवारांकडून अधिक भर दिला जातोय। घरोघरी जाऊन निवडणुकीमध्ये उतरलेले उमेदवार आपल्या प्रत्येक मतदारांना भेटून आपल्या संकल्पपत्रातील कामकाजाचा पाढा वाचतात। मंत्री भरत गोगावले यांच्यावरती असणारा विश्वास आम्हाला विजयाकडे घेऊन जाईल असा विश्वास महाड मतदारसंघातील शिवसेनेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेले उमेदवार हे व्यक्त करतात। तर उमेदवार यंदा कॉर्नर सभा किंवा मोठ्या सभेपेक्षा घरोघरी जाऊन मतदारांना भेटणं पसंत करताना पाहायला मिळतात। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी एकाच दिवशी 5 सभा घेतल्या आहेत। पक्षाशी विश्वासघात म्हणजे आईशी विश्वासघात, पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये काम करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार असल्याचं देखील बावनकुळेंनी म्हटलंय। भारतीय जनता पार्टीमध्ये राहून भारतीय जनता पार्टीचे दिलीपराव देशमुखांना पाळण्याचा जो प्रयत्न करेल त्याला मी निवडणुकीनंतर घरी पाठवणार आहे। पक्षाची बेईमानी करणं म्हणजे आईची बेईमानी करणं। आपण आईची कधी विश्वासघात करतो का? आईची कोणी विश्वासघात करतो का? पण आईशी विश्वासघात करणे म्हणजे पक्षाची विश्वासघात करणे। कोल्हापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा झाली। कागलच्या नानीबाई चिखली या गावामध्ये शिंदेंची प्रचार सभा झाली। कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे दुःखात देखील प्रचाराला यावं लागल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। या सभेदरम्यान एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींसंदर्भामध्ये मोठी घोषणा केली आहे। लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना एवढ्यावर आम्ही थांबणार नाही। स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय हे महायुतीचं आपलं सरकार थांबणार नाही। हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि जे आम्ही बोललेलो आहे। पुन्हा मी सांगतो, मला पत्रकार विचारतात तुम्ही 1500 रुपये सांगितले, तुम्ही 2100 रुपये सांगितले। मी त्यांना सांगितलं योग्य वेळी ते पण देणार, मागे हटणार नाही, शब्द फिरवणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले। सांगली जिल्ह्यातील वाळवा, बावची जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ वाळवामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडली। अजित पवारांना श्रद्धांजली वाहून शिंदे भाषणाला उभे राहिले। तसंच ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीमध्ये नंबर पहिला असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं। शेवटपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी इकडे दिसत आहेत, भाऊ दिसत आहेत आणि मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला असं लागतोच आणि त्यांच्या बाजूला भाऊ आहे। आणि म्हणून हे मी बोलत नाही, नुसतं विधानसभेत त्याचा अनुभव घेतलाय, नगर परिषदेत घेतलाय, महापालिकांमध्ये घेतलेला आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अहिल्यानगरमध्ये वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक पार पडली। या निवडणुका स्वबळावरती किंवा भाजप वगळता समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढवण्याचा निर्धार पक्षाचे राज्य प्रवक्ते अरुण जाधव यांनी व्यक्त केला। तर बैठकीमध्ये महासचिव किसन चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना ताकदीने निवडणुकीमध्ये उतरावं असं आवाहन केलंय। यावेळी पक्षाच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते, राज्य उपाध्यक्षा दिशा शेख, दक्षिण जिल्हाध्यक्षा योगेश साठे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी हे देखील उपस्थित होते। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर मनसेची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे। मुंबईतील प्रमुख पदाधिकारी आणि मुंबईतील 52 निवडणुकीचे उमेदवार, विभाग अध्यक्ष आणि मनसे नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। तर या बैठकीमध्ये पराभवाची कारणं आणि त्याचबरोबर इतर सगळ्या बाबींवरती चर्चा होणार आहे। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सतीश सावंत यांनी भाजपमध्ये हा प्रवेश केलाय। मुंबई महानगरपालिकेसंदर्भामध्ये महायुतीनं मोठा निर्णय घेतलाय। महायुतीची 2 गटांमध्ये गटनोंदणी होणार आहे। भाजपचा स्वतंत्र गट आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एकत्र गट असेल। यानंतर महायुतीचा बहुमताचा आकडा हा 121 वरती होईल। आज सकाळी 10 वाजता भाजप शिवसेना नगरसेवकांना मुंबई महापालिकेमध्ये गटनेता निवडीसाठी एकत्र उपस्थित राहण्याच्या सूचना आहेत। तर दोन्ही गटनेता निवडीनंतर बेलापुरातील कोकण भवनामध्ये हजेरी लावणार आहेत।
अमरावती महानगरपालिकेसाठी पॉवर फॉर्म्युला हा ठरलेला असून केवळ घोषणा बाकी आहे। 6 फेब्रुवारीला महापौर निवडला जाईल। आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। तर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजप, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही एकत्र सत्ता स्थापन करतील अशी माहिती मिळते। महापौर भाजपचा होणार असून भाजप श्रेष्ठींकडे 3 नावं पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे। ऋषिकेश देशमुख, मिलिंद बांबल आणि आशिष अतकरे यांच्या नावाचा यामध्ये समावेश आहे। तर महापौर भाजपचाच असेल हे जवळपास निश्चित आहे, पण महापौर पदाच्या नावावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे निश्चिती दर्शवतील। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं पूर्ण बहुमत मिळवलंय, त्यामुळे सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून आज सकाळी भाजपकडून विभागीय आयुक्तांसमोर गटनोंदणी केली जाणार आहे। शिवाय आज भाजपचे महापौर पदासाठीचे उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत। नीता ठाकरे या भाजपकडून महापौर पदाच्या उमेदवार राहू शकतात। नीता ठाकरे भाजपच्या अनुभवी नगरसेविका असून महापालिकेमध्ये यापूर्वी त्यांनी विविध समित्यांचं अध्यक्षस्थान हे देखील भूषवलेलं आहे। महापौर पदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरती मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। भाजपकडून महापौर पदासाठी अमराठी उमेदवाराचा अर्ज दाखल झाल्यानंतर मराठी समाजामध्ये असंतोष वाढलाय। शहराच्या विविध भागामध्ये मराठी एकीकरण समितीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। राज्य मराठी, शहर मराठी, महापौर मराठीच, मीरा भाईंदरमध्ये घराणेशाही नाही तर मराठीशाही चालणार असे ठळक संदेश या बॅनरवरती देण्यात आले। त्याबरोबरच 3 फेब्रुवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान आणि महानगरपालिका मुख्यालयापर्यंत मराठी मोर्चा काढण्याचं आवाहन या बॅनरमधून करण्यात आलंय। यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मीरा भाईंदरमधील राजकीय संघर्ष हा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपची एकहाती सत्ता आल्यानं महापौर आणि उपमहापौर पदाची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे। येत्या 5 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे। यासाठी आज महापौर आणि उपमहापौर पदाचे अर्ज भाजप आणि शिवसेनेनं दाखल केले। भाजपकडून महापौर पदासाठी सुजाता पाटील तर शिवसेनेकडून सरोज पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत। यासोबतच उपमहापौर पदासाठी भाजपकडून दशरथ भगत आणि शिवसेनेकडून आकाश मडवी यांनी अर्ज दाखल केलेत। दरम्यान एकूण 111 नगरसेवक संख्या असलेल्या पालिकेमध्ये भाजपच्या 65 आणि शिवसेनेच्या 42 जागा या निवडून आल्या। आज सुजाताताई पाटील यांचं नाव महापौर पदासाठी आम्ही त्यांचा अर्ज सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत भरलेला आहे आणि उपमहापौर या पदासाठी दशरथजी भगत यांचं नाव या ठिकाणी जाहीर झाल्याप्रमाणे त्यांचं नाव या ठिकाणी फॉर्म आम्ही भरलेला आहे। जळगाव शहरामध्ये महापौर पदासाठी आता हालचालींना वेग आलाय। शहरातील अजिंठा विश्रामगृहामध्ये महायुतीच्या वतीनं महापालिका महापौर पदासाठी बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची उपस्थिती होती। महापौर पदासाठी उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे आणि वैशाली पाटील यांची नावं चर्चेत आहेत। मात्र बैठकीनंतर महापौर पदावरती कोण बसणार याबाबतचा सस्पेन्स हा अजूनही कायम आहे। कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता असलेल्या 4 नगरसेवकांपैकी एक मधुर म्हात्रे अखेर घरी परतलेत। जवळपास 16 दिवसांनंतर मधुर म्हात्रे हे घरी परतलेत। कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत जल्लोषामध्ये केलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केने हे अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत। चंद्रपूरच्या भाजपच्या नवनिर्वाचित 23 आणि शिवसेना यांचा 1 अशी 24 नगरसेवकांची नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणी होणार आहे। मात्र या नोंदणीचा सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे गटनेतेपद सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार या दोन्ही नेत्यांना मान्य असेल असा गटनेता आज नेमण्यात येतो का याबाबत हे पाहणं औत्सुक्याचं राहील। त्याबरोबरच वडट्टीवार गटाकडून धानोरकर समर्थक असलेल्या 13 नगरसेवकांनी नोंदवलेल्या गटावरती घेतलेल्या आक्षेपामुळे आज सुनावणी होण्याची देखील यामध्ये शक्यता आहे। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे। शिवसेनेच्या प्रचारासाठी असलेल्या गाडीच्या काचा या फोडण्यात आलेल्या आहेत। निंबवडे जिल्हा परिषद गटामध्ये भाजपच्या माधवी पडळकर आणि शिवसेनेच्या विद्या मोटे यांच्यामध्ये हाय व्होल्टेज लढत आहे। भाजपची सभा सुरू असताना अवघ्या 100 ते 150 फुटांवरती शिवसेनेच्या प्रचार गाडीचा स्पीकर हा सुरू असल्यामुळे सभेमध्ये अडथळा येत होता।
नागरिकांनी वारंवार विनंती करून देखील स्पीकर बंद न केल्यामुळे संतप्त जमावानं प्रचार गाडीवरती हल्ला केला, अशी माहिती ही प्रत्यक्षदर्शींनी दिली. तर या घटनेमुळे परिसरामध्ये चांगलंच तणावाचं वातावरण हे निर्माण झालं होतं. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 11 फेब्रुवारीला शिर्डीमध्ये धनगर समाजाची उच्चस्तरीय बैठक आणि मेळावा होणार आहे. या बैठकीमध्ये आझाद मैदानावरती आंदोलन करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अनुसूचित जमातीचं आरक्षण हे मिळवल्याशिवाय आंदोलनामधून माघार घेणार नसल्याची स्पष्ट अशी भूमिका धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडे यांनी मांडली आहे. तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधामध्ये मतदान करण्याचं आवाहन करत सरकारला आरक्षणाच्या प्रश्नाची दाहकता समजून सांगण्याचा इशारा हा देखील त्यांनी दिलाय. अशा सर्व मल्हार मावळ्यांची एक महत्वाची राज्यव्यापी बैठक 11 फेब्रुवारीला शिर्डी या ठिकाणी होते आणि त्या बैठकीत निर्णय घेऊन मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनाची तारीख ठरणार आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्या भागातील धनगरांना विनंती आहे की भावांनो, धनगर उभा असेल तर धनगरांना एक मत दिलं तर हरकत नाही, परंतु आपलं पहिलं टार्गेट हे भाजपनं जर आपल्याला सर्टिफिकेट दिलं नाही तर त्यांना मत नाही हे असलं पाहिजे. गिरगाव परिसरामध्ये विल्सन जिमखाना जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या संस्थेला भाडेतत्वावरती दिल्यानंतर वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. याचा विरोध करत आम्ही गिरगावकर या स्थानिक संघटनेनं आता आंदोलन पुकारलंय. आज या प्रश्नावरती भव्य मोर्चा काढला जाणार असून गिरगावकर थेट रस्त्यावरती उतरणार आहेत. विल्सन जिमखान्यामध्ये जैन समाजाकडून इतर भाषिकांवरती अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप हा करण्यात आलाय. स्थानिक खेळाडू खेळण्यासाठी संधी दिली जात नाही, सदस्यत्व आणि क्रीडा सुविधांमध्ये भेदभाव केला जातो, असा आरोप आम्ही गिरगावकर संघटनेनं केलाय. त्यामुळे हा प्रश्न आता केवळ क्रीडा सुविधांचा न राहता स्थानिक स्वाभिमानाचा मुद्दा बनल्याचं चित्र आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती 2 तारखेला निघणाऱ्या मोर्चाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मुंबई विद्यापीठामध्ये संस्कृतप्रमाणे पाली भवन व्हावं या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तसंच पाली भाषेचं शिक्षण घेणाऱ्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांना शासकीय अनुदान मिळावं ही मागणीही आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे. मात्र मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांनी नोटीस काढून हे आंदोलन थांबवण्याची सूचना दिली. त्याबरोबरच ज्या खोलीमध्ये हे आंदोलन सुरू आहे ती खोली देखील रिकामी करावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय. त्यानंतर समर्थकांनी मुंबई विद्यापीठाच्या गेटबाहेर मोठं आंदोलन केलं आणि यानंतर काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. कर्नाटकातील कथित 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलंय. नाशिक ग्रामीण पोलिसांना शरण आलेल्या 7व्या संशयित आरोपी किशोर सावळा याला इगतपुरी न्यायालयानं 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गोव्यामधून कर्नाटकात 2000 रुपयांच्या नोटा नेत असताना चोरी झाल्याचा दावा हा करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये अपहरणाचा आरोप करणाऱ्या संदीप पाटील प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. तर नाशिक पोलीस सध्या केवळ अपहरणाच्या प्रकरणाचा तपास करत असून किशोर सावळ्याच्या चौकशीतून 400 कोटींची चोरी ही खरी की बनावट याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. 16 वर्षांपूर्वी इतवारा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातून असदुद्दीन ओवेसी यांची नांदेड जिल्हा सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. एका राजकीय प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. 2010 रोजी सहाय्यक आयुक्त प्रकाश योले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणामध्ये 9 जणांची निर्दोष मुक्तताही करण्यात आली. अमरावतीमध्ये 5 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. अमरावतीतील नवसारी परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. गाडेनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका फ्लॅटमधून तब्बल 10 कोटींचे ड्रग्ज हे जप्त करण्यात आले. ही कारवाई महसूल गुप्तचर संचालनानं केलेली आहे याची माहिती दिली आहे. मुंबईच्या बोरिवली परिसरामध्ये अवैध दारू, ड्रग्ज आणि गांजा विकणाऱ्या लोकांना भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी बेदम मारहाण केली आहे. भाजप नगरसेवकांना सोबत घेऊन उपाध्याय यांनी मध्यरात्री बोरिवली परिसरामध्ये धाड टाकली. यावेळी अंमली पदार्थांसह अवैध दारू विक्री करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यामध्येही देण्यात आले. वसई पश्चिमेकडे रेल्वे स्थानकाजवळ भर दुपारी तुंबळ हाणामारी झाली. इंद्रेश आणि राजेश तिवारी या दोघांमध्ये पैशांच्या वादातून हाणामारी झाली. राजेश तिवारी हा रिक्षा चालक असल्याची माहिती आहे. तर रेल्वे तिकीट काढण्यासाठी दिलेले पैसे परत न मिळाल्यानं हा वाद चिघळला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्याबरोबरच अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं होतं.
परभणीमध्ये दुचाकी चोरीचा अनोखा प्रकार समोर आलाय. शहरातील फक्त युनिकॉर्न गाड्या चोरल्या जात असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांच्या पथकानं 7 जणांच्या टोळीला ताब्यात घेतलंय. आरोपींकडून 9 लाखांच्या 20 गाड्या या हस्तगत करण्यात आल्यात. नवी मुंबईतील महापे इथल्या लीलाधर नाईक कंपाऊंड इथं लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तर या ठिकाणी असलेल्या पुठ्ठ्यानं गोडाऊन जळून खाक झालंय. सुदैवानं यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. MIDC अग्निशमन विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या 8 गाड्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलंय. भीषण आग असल्यामुळे यामध्ये लाकडाची वखार आणि कागदी पुठ्ठ्याचं गोडाऊन हे संपूर्णपणे जळून खाक झालंय. अमरावती शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना माफक दरामध्ये घर उपलब्ध व्हावं यासाठी मागील 15 वर्षांपासून क्रीडाई असोसिएशन प्रॉपर्टी एक्स्पोचं आयोजन करण्यात असतं. अमरावती शहरातील सगळे बिल्डर्स एकाच छताखाली येऊन सगळ्यांसाठी एक दालन उपलब्ध करून देतात. सोबतच बँक लोनची सुविधा देखील याच छताखाली असल्यामुळे अमरावतीकरांचा चांगला प्रतिसाद हा दिसून आला. यावेळी अभिनेत्री गिरिजा ओक यांनी हजेरी लावली होती. हिंगोलीच्या निशाणा गावामध्ये दरवर्षी खंडोबाच्या यात्रेचं आयोजन केलं जातं. खंडोबाकडे मागितलेला नवस हा पूर्ण झाल्यास त्या नवसाची परतफेड करण्यासाठी आगीच्या विखाऱ्यातून चालण्याची परंपरा ही अजूनही कायम आहे. यात्रेमध्ये अनेक भाविक भक्त त्यांचा नवस परतफेड करण्यासाठी दाखल झालेत. तळपत्या आगीच्या विखाऱ्यातून अनवाणी पायानं चालताना पाहायला मिळत आहेत. तर दरम्यान हा संपूर्ण प्रकार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं. या आगीतून चालल्यानं अनेक भक्तांच्या पायाला इजा झाल्याच्या घटना या घडून सुद्धा ही परंपरा सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये मनमाडच्या बुधलवाडी इथल्या खंडेराव महाराज मंदिरामध्ये माघी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने नवसाच्या नवरदेवाकडून 12 गाड्या ओढण्यात आल्या तर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. या यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ढोल ताशा आणि संबळाच्या गजरामध्ये मानाचा घोडा आणि काठी नृत्यानं परिसर दुमदुमून केला. यंदा गौरव डमरे, राहुल सानप आणि अक्षय पगार यांना 12 गाड्या ओढण्याचा मान लाभलाय. यात्रेनिमित्त पूजा साहित्य, खाद्यपदार्थ आणि खेळण्यांची दुकानं देखील थाटण्यात आलेली आहेत. ठाणे महावीर जैन ट्रस्टच्या वतीनं उभारण्यात आलेल्या त्रिमंदिरांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. मंत्रोच्चार, पारंपरिक विधींसह भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थिती लावली. यावेळी जैन समाजातील सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, देश-विदेशातून आलेले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अशी धार्मिक स्थळे समाजामध्ये शांतता, एकोपा, नैतिक मूल्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचं महत्त्वाचं कार्य करतात, अशी प्रतिक्रिया यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जम्मू काश्मीरच्या काझीगुंड, कुलगाम, पहलगाम आणि बनिहाल भागामध्ये हिमवृष्टी झाली. यामुळे रस्त्यावरती आणि आसपासच्या डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती बर्फ साचलाय. दक्षिण काश्मीरच्या उंच भागात देखील हिमवृष्टी झाली. प्रवाशांना सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं. जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील वर्षा भागामध्ये पुन्हा एकदा बर्फवृष्टी झाली आहे. हवामान अंदाजानंतर डोंगराळ भागावरती बर्फाची चादर पसरली आहे. जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी होते. जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये उरी भागामध्ये हिमस्खलन झाल्यानं मुख्य रस्ता हा वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झालाय. दरम्यान रस्त्यावरील बर्फ बाजूला करण्याचं काम हे सुरू आहे. प्रोजेक्ट हिमंक टीमनं उच्च हिमालयातील दुर्मिळ हिम बिबट्या कॅमेरामध्ये कैद केले आहेत. हा व्हिडिओ BROनं त्यांच्या सोशल मीडियावरती शेअर केलाय. उत्तराखंडमधील नैनितालच्या कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पामध्ये एका झाडावरती वाघ बसलेला आढळून आलाय. सफारीवरती गेलेल्या पर्यटकांनी कॅमेरा आणि मोबाईलमध्ये ही दृश्य कैद केली आहेत. चिलीच्या सॅन्टियागो प्रांतातील माईपू इथं मुसळधार पावसामुळे पूर आलाय. पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालंय, ज्यामध्ये पाईपू हे सर्वाधिक प्रभावित भागांपैकी एक होतं, जिथे एका तासामध्ये कमी वेळामध्ये 17 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय. हिमाचल प्रदेशातील चंबा इथं एका HRTC बस खोल दरीमध्ये पडली. चालकानं तात्काळ 15 प्रवाशांना वाचवलं आणि रस्ता खचल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका निवृत्त सैनिकाला तरुणांनी मारहाण केली आहे. किरकोळ कारणावरून वाद झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून आरोपींचा सध्या शोध सुरू आहे. ऑस्ट्रेलियन ओपनला नवा चॅम्पियन मिळालेला असून 22 वर्षीय स्पेनच्या कार्लोस अल्कराजनं इतिहास रचलेला आहे. अंतिम फेरीमध्ये अल्कराजनं 38 वर्षीय सर्बियन दिग्गज नोवोक जोकोविचचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलंय. या पराभवासह जोकोविच पुन्हा एकदा 25व्या ग्रँडस्लॅम जेतेपदापासून दूरच राहिलाय. अल्कराजसाठीचं हे पहिलंच ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद असून या विजयामुळे जागतिक टेनिसमध्ये त्याच्या कारकिर्दीला आणखी एक मोठं यश मिळालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.